ते समोर आहे. शिंदे साहेब, मला आता थोडं राजकीय विषयाकडे जाऊ. फक्त आता शेवटाकडे जाताना 1-2 प्रश्न फक्त. मुळात शिंदेंनी सातत्यानं आपली ओळख किंवा ठसा, राजकीय ठसा हा शिवसेना वेगळी झाल्यानंतरही, म्हणजे शिवसेनेचे 2 भाग झाल्यानंतरही शिंदेंनी शिवसेनेचा शिक्का हा कायम ठेवलेला आहे. निवडणुकीमध्ये उत्तम असा निकाल दिलेला आहे. पण ते दुय्यमच राहत आहे अशा स्वरूपाचं चित्र तयार होतंय. एक ठाणं सोडलं तर इतर महानगरपालिकांमध्ये MMRDA मध्ये वरचष्मा असेल का शिंदे सेनेचा, तर ते चित्र दिसत नाही. तर ही जी दुय्यम भूमिका आहे ही किती काळ स्वीकारायची? खरं म्हणजे खरी शिवसेना बाळासाहेबांच्या विचारांची आम्ही पुढे घेऊन चाललोय. आता बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली देणारी उबाटा कुठे आहे? कितव्या नंबरवर गेली नगर परिषदेमध्ये? आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी देतो. मला पूर्वी सांगायची शिवसेना ही एकनाथ शिंदे ठाण्यापुरती आहे. आता नगर परिषदेच्या निवडणूक चांदा ते बांधापर्यंत पोहोचली ना. सगळीकडे आले ना नगराध्यक्ष. 1200-1400 नगरसेवक निवडून आले ना. लोकांनी ते ऍक्सेप्ट केलेलं आहे. लोकांना घरी बसणारा नाही, लोकांमध्ये जाणारा माणूस पाहिजे, कार्यकर्त्यांच्या मागे उभा राहणारा माणूस पाहिजे. त्या निवडणुकीमध्ये तर महाविकास आघाडी कुठे दिसलीच नाही. त्यांनी कार्यकर्त्यांना वारेवर सोडलं. त्यांनी पराभव स्वीकारला, मान्य केला. आणि म्हणून शिवसेना बाळासाहेबांच्या विचाराची, आनंदीगे साहेबांच्या विचारांची शिवसेना संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेने स्वीकारलेली आहे. म्हणून विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही असं कसं म्हणता मुंबई MMRच्या बाहेरने 60 आमदार मी हे म्हणतोय की मुंबई आता MMR मध्ये सत्ता मुख्यतः भाजपचाच अध्यक्ष बसेल, 60 आमदार महापौर बसेल अशी परिस्थिती नाही. ऐका ना, 60 आमदार शिवसेनेचे आले. ते कुठले आले? फक्त MMR मधले आले? नाही, सगळीकडचे. आणि नगराध्यक्ष कुठले आले? तिकडे शिवसेनेने कधी जागा लढवल्या नव्हत्या जुन्या, तिथं लढवून जागा निवडून आल्या. त्यामुळे तुम्हाला मी सांगतो, भाजप आणि शिवसेना काय वेगळं नाहीये, एक विचारधारेचे पक्ष आहेत. जिथं भाजपची सत्ता येईल तिथं शिवसेना सत्तेत असणार, जिथे शिवसेनेची सत्ता येईल तिथे भाजप सत्तेत असणार.